नमस्कार. गेल्या 2 दिवसापूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या एच प्रभागातील सूर्या गार्डनकडे जाणाऱ्या एका गटारावरील स्लॅब कोसळला आणि त्या ठिकाणी जीवित आणि किंवा कोणत्याही प्रकारचा काही त्रास झाला नाही, कारण ते गार्डन त्या वेळेला बंद होतं. रात्रीची वेळ होती, मुलं तिकडे खेळत नव्हती. आता डीजी नगर हे देखील गार्डन, डीजी नगरचं गार्डन देखील त्याच प्रकारे अशा गटारावरती बनवलेलं गार्डन आहे. ह्या गटाराच्या वरच्या गार्डनची हालत देखील थोडीफार तशाच पद्धतीची आम्हाला दिसत आहे, कारण ह्या ठिकाणी देखील जे काही चेकर टाईल्स लावलेले आहेत ते निघालेले आहेत. काही ठिकाणी गटाराचे थोडे झाकणं देखील फुटलेले आहेत आणि काही खेळणं तुटफुटलेली आहेत. ह्याचे गेटची अवस्था देखील फार बिकट आहे. परंतु ह्या ठिकाणी पुन्हा अशी काही घटना घडू नये म्हणून काही सामाजिक कार्यकर्ते आज या ठिकाणी येऊन त्यांची देखील काही महानगरपालिकेकडून अपेक्षा आहे. ते काय बोलतात ते आपण ऐकूया. साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय सांगता? काय आहे, माझा मुलगा आता 4 वर्षाचा आहे. तो प्रत्येक गार्डनला जातो, फिरायला, खेळायला जातो. आता कसं आहे, ऑलरेडी तिकडे कृष्णा टाउनशिप मध्ये पडलेलं आहे. कदाचित चला चांगलं आहे, ते बंद असल्यामुळे काही जीविक हानी झाली नाही. आता हे चालू असतं, कधी कधी मुलं येते, गेट तुटलेली आहे म्हणून आपण हे बंद तरी केलं तरी लोक येतात खेळायला. खेळणी आहे, नवीन खेळणी आणलंय महानगरपालिकेने, चांगलं आहे गोष्ट. लहान मुलांबद्दल विचार करता हे पालिकेचं चांगलं गोष्ट आहे. पण हे लावण्या अगोदर ह्याची ऑडिट झाली आहे काय प्रॉपर? तिकडे जसं घडलं ते असं इकडे घडणार नाही ह्याची काळजी घेऊन नंतर हे नवीन लावाय. आणि तोपर्यंत मला वाटतं ऑडिट नाही झालं असेल तर हे प्रॉपर काळजी घेऊन नंतर हे गार्डन सुरू करावं, नाहीतर ओपन ठेवावं. नाहीतर मग इकडेही तेच जीविकहानी होऊ नये म्हणून हे गार्डन प्रॉपर हे करून नंतरच इकडे खेळणी नवीन बसवावं, ही माझी विनंती आहे महानगरपालिकेला. मागे आता जे काही गटर तुटलेलं आहे त्या ठिकाणचं सर्व बघितलं तर हे जे कामं केलेली आहेत ही कामं साधारणतः गटारावरती जे काही गार्डन बनवतात त्या ठिकाणी प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटते का? हो, लक्ष दिलंच पाहिजे. कुठेही समजा लहान मुलं असू द्या की मोठे सिनियर सिटीजनचं गार्डन आहे, तिकडे प्रॉपर लक्ष दिलंच पाहिजे. कोणाकडे समजा ही रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे तर त्यांची बांधिलकी होते की हा बाई नाही, हे बाई प्रॉपर आहे की नाही. कारण जीविक हानी होण्याचे चान्सेस असतात, तिकडे एररला काही हे नाहीये. आता डॉक्टर्सला आम्ही बोलतो तर डॉक्टर्सला 0 एरर, तसं ह्यांना पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की भाई कुठेही काळजी. आता कुठे कुठे गटर थोडी तुटलेली आहेत, लहान मुलांचा पाय आतमध्ये जाऊ शकतो, कदाचित सर समजा खेळता खेळता गटर तुटून आतमध्ये पण जाऊ शकतो मुलगा. गटर मोठा खोल आहे. तर त्या सगळ्या गोष्टीची काळजी महानगरपालिकांनी, नाहीतर ज्यांच्याकडे ही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतली पाहिजे. अजिल भाऊ, तुम्हाला काय वाटते हा गटारावरती जो लहान मुलांसाठी खेळणी लावतात आणि त्या ठिकाणी खेळतात तर इथे किती रिस्क आहे? बघा, गेले 5 वर्ष प्रशासकीय राजबड म्हणून प्रशासकीय राजबडमध्ये काय झालं, जे करायचं आहे ते लोकांनी सर्व काम केलं. आता टॉयज आणण्याच्या अगोदर हे जे खेळणी आणली त्याच्या अगोदर याची स्टेबिलिटी चेक केला पाहिजे होता. हा कॅपेबल आहे का परत करण्यापैकी त्याची, कारण हा बनवून पण खूप वर्ष झालं. जे स्लॅब केलाय, स्लॅबचा चांगला वापर केलेला त्या टायमाला जे नगरपालिका होती, जे लोकांनी केलं चांगला वापर केला. त्याच्या आजूबाजूच्या लोकांना मच्छरचा सुविधा कम झाला, मच्छरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, सर्व झाला आणि पुराणा एक खेळाची जागा पण झाली. परंतु आता एवढं वर्ष झाल्यानंतर 5 वर्ष कंटिन्यू प्रशासकीय नाही होतं, प्रशासकीयचं आता ते होतं. तर अधिकाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही खरेदी करायचं घाई करू नका, पहिला याची स्टेबिलिटी चेक करा. अगर त्यांनी जेव्हापर्यंत स्टेबिलिटी चेक होत नाही तेव्हापर्यंत कृपया करून हे गार्डनला लॉक करून ठेवा. कारण पोरं आहेत, त्यांना काय स्टेबिलिटी नाही स्टेबिलिटी काय समजत नाही. कोण येऊन खेळलं आणि उद्या काय झालं, गटरला खोल आहे आणि मध्ये काहीच ओपन नाही, कोण पडला काय झालं आणि लोकांना कुणाचं काय झालं त्याचं ते इम्पॅक्ट होईल, त्याच्यात लोकांमध्ये द्वेष होईल, ते चुकीचं होईल. तर म्हणून मला विनंती आहे महानगरपालिकेला, पहिल्या याची स्टेबिलिटी चेक करा आणि जेव्हापर्यंत स्टेबिलिटी होत नाही तेव्हापर्यंत कृपा करून ते गेट बंद करून ठेवा. थँक्यू. या ठिकाणी महानगरपालिका दर महिन्याला भरपूर खर्च करते, परंतु आज देखील इथे घास वाढणे, सर्व ठिकाणी हिरवळ होणे, स्लिपरी झालेलं आहे. तर अजून काही काम केलं जात नाही, परंतु खर्च केला जातो. त्याबद्दल तुम्ही काय बोलता? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, आता स्लिपरी हे ग्रीनरी जे तुम्हाला दिसते ते पावसामुळे आहे, पण याचं पण प्राधान्य आहे महानगरपालिकाकडे. इकडे येऊन त्याची पाहणी करावी, तिकडे ब्लिचिंग पावडर वगैरे टाकावं. आणि तुम्ही तिकडे पुढे बघणार तर गटाराचे जे ढाकून आहे त्याला गॅप जास्त आहे, तुटलेलं पण आहे कुठे कुठे. तर कोणाचा पाय गेला, लहान मुले खेळायला आले, लागलं बिगलं तर महानगरपालिकाने फक्त बनवायचं नाही, त्याला मेंटेन कसं ठेवायचं ते मेन प्राधान्य असायला पाहिजे त्यांचं. त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे
की भाई कसं याला मेंटेन करायचं. एकदा कुठली वस्तू आपण ओपनिंग केली आणि बनवलं, पण त्याचं मेंटेनन्स जे आहे त्याच्यावर मेन लक्ष द्यायचं असं आमचं सांगणं आहे. तर येथे ह्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं एकच आहे की महानगरपालिकेने जेव्हा हे जे गार्डन गटारावरती असल्यामुळे ह्या ठिकाणी कधीही अपघात होऊ शकतो, कारण ते गटाराच्या वरचा स्लॅब आहे आणि त्याच्यावरती हे गार्डन बनवलं आहे. परंतु ह्या गार्डनवरती मला नाही वाटत की कित्येक दिवस झाले साफसफाई देखील केलेली आहे. येथे जागोजागी हिरवळ वाढलेली आहे, काही ठिकाणी ह्याचे चंबर तुटलेले आहेत आणि जुने सर्व खेळणी तुटली फुटलेली आहेत. त्या ठिकाणी काही सया देखील दिसत आहेत. परंतु ह्याची डागडुजी करायच्या अगोदर नवीन सामान खरेदी करणं, नवीन परचेस करण्यामध्ये महानगरपालिकेला जास्त इंटरेस्ट असतो. परंतु येथे लहान मुलं खेळण्यासाठी येतात, त्यांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून ह्या ठिकाणी सर्व महानगरपालिकेने ऑडिट करूनच मग नवीन कामकाज करावं असं ह्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.